रात्री भिजवलेली मेहंदी ना मला आज सकाळी लावायची होती. चांगली भिजली आहे बघा. त्यामुळे म्हटलं आज लवकर उठून स्वयंपाक करून घेऊ. परत माझा मुलगा शाळेतून येण्याआधी मला मेहंदी धुवायची पण असती. कारण की त्याला मेहंदीच्या वासाने मळमळ होते. म्हणजे काहींना असतं ना, नाही सहन होत मेहंदीचा वास किंवा आवडत नाही. मग आज गवारच्या शेंगा बनवायच्या होत्या, तर रात्रीच मी निवडून ठेवल्या. आणि इकडं गवारच्या शेंगा खूप वेगळ्या मिळतात, पण खूप दिवसांनी मला अशा शेंगा मिळाल्या जशा की गावाकडं मिळतात. त्या अशा कवळ्या कवळ्या ज्या असतात ना त्या. पण इकडं आहे ना एकदम जाडमधल्या आणि साईजला पण मोठ्या शेंगा मिळतात. मला त्याची चवच लागत नाही. पण ह्या शेंगा माझ्या नवऱ्याने कुठून तरी शोधून आणल्या आणि त्या लवकर पण शिजतात मेन म्हणजे. आणि त्या दुसऱ्या शेंगा असतात त्या अजिबात शिजतच नाही, त्याला पाणी टाकून शिजवावं लागतं. ह्या काय फक्त वाफेमध्ये पण होऊन जातात. मग त्याला फोडणी दिली आणि गवारच्या शेंगा इकडं फ्राय केल्या, इकडं चपात्या करून घेतल्या. आणि तिकडे माझा नवरा नेहमीप्रमाणे माझ्या मुलाला उठवून त्याला टॉयलेट, बाथरूम, अंघोळ सगळं करून रेडी करून बाहेर आणतो. आणि पुन्हा नाश्ता पण ते स्वतःच्या हातानेच चारतात त्याला. तो स्वतः खातो, पण यांनाच काय म्हणतात ते समाधान असतं की नाही मी चारतो हाताने, मी चारतो हाताने. मग त्यांनी त्याला सवय लावली. मी तर मला टाईम नसतो त्यामुळे मी कधी वेळ असला तर त्याला चारते. एक स्वतःच्या मनाला समाधान असतं ना की आपल्या हाताने चारलं म्हणून. बाकी मुलं तर हाताने खातातच, शाळेत खातात, सगळीकडं खातात. चहा पण आज लवकरच घेतला आम्ही, नाहीतर तो शाळेत गेल्यानंतर मग आल्यावर निवांत चहा घेतो. पण आज आधीच चहा घेतला, तो घरी होता तेव्हाच. मग पटपट टिफिन पण पॅक करून घेतले दोन्ही पण, आणि चहा पण घेतला. आणि मग त्याला बाय पण केलं वरून. नंतर मेहंदीमध्ये अंडं फोडून टाकलं आणि पटपट मेहंदी अप्लाय करून घेतली. हाताने लावायची होती, बरं झालं मला घरातच हे हँड ग्लोव्ज पण मिळाले प्लास्टिकचे. नाहीतर सगळे हात ते लाल लाल होऊन जातात आणि ते कितीतरी दिवस जात नाही. ते मला बिलकुल आवडत नाही. पहिल्या मेहंदी हौसेसाठी लावायचो, आता मेहंदी लावणं म्हणजे गरज झाली. 1-2